इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कालपट होय असं कार्ल मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी घडत राहते, बहरत राहते, फुलत राहते आणि नवा इतिहास उभा करते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उन्यापुऱ्या 35 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, जगाच्या इतिहासात तितक्या अल्प काळातली दुसरी क्रांती घडलेली नाही. हे फक्त महाराष्ट्रात घडलं. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. 750 वर्षाचं पारतंत्र्य फक्त 35 वर्षात हटवलं. फक्त 35 वर्षात. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या ध्येयाच्या दिशेनं समर्पित भावनेनं कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरली 35 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली. खरं तर 50 वर्षात एकही घटना अशी नाही महाराजांच्या आयुष्यात, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असं जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे. जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी. खरं तर 12 वर्षाचे शिवबाराजे बेंगलोरात आहेत. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी, रयतेचा अन्याय अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सरला आणि स्वराज्याचा संसार उभा करायच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं पाऊल उचललं. ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजांनी घडवावं, बेंगलोरातच त्यांनी राहावं आणि त्यांनी कर्नाटक प्रांत उभा करावा, घडवावा. तर धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत त्यांनी पुण्यास यावं आणि महाराष्ट्रात स्वराज्य उभा करावं आणि भविष्यात महाराष्ट्राने कर्नाटक असं विशाल साम्राज्य खडं करावं. ठरलं. 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्याकडे जाणार. मासाहेब निघाले. पण या आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं द्यावं काय, काय द्यावं त्यावेळी. आमचा मुलगा जर सहलीला निघाला, आम्ही काय सांगतो त्याला, आई काय सांगते, मधल्या सीटवर बस. का नाही, पुढनं कुणी ठोकलंय तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. आमचं लक्ष मुलगा जगवण्याकडे. आम्ही संकटांशी भिडायला, वादळाशी झुंजायला त्याला सांगतो, शिकवतो. शहाजीराजेने आपल्या पुत्राला दिलं काय, एक स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. केवढा विश्वास आहे पुत्रावर. शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मधली मुद्रा त्याने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला दिली. काय लिहिलं होतं मुद्रेत, प्रतिपच्छ चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय आपल्या पुत्राला, प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत.
ते पुण्यात यायचंय, स्वराज्याला आरंभ व्हायचा आहे आणि त्याच्या अगोदरच शहाजीराजे सांगतायत होय आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल, होय आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, होय आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे, केवढा विश्वास. आणि काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. हे छोटं मंत्रिमंडळ जाताना घेऊन जा, ध्यानी घ्या शिवबाराजे, उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. काय ध्येय दिलंय? आणखी काय दिलं शहाजीराजांनी? शहाजीराजांनी शिवबाराजांना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं शिवबाराजे तुमच्या उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवा. पण त्याच वेळी एका पित्यानं आग्रहपूर्वक आपल्या पुत्राला सांगितलं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा राजे, हा भगवा फडकू द्या. एका पित्यानं आपल्या पुत्रामध्ये स्वप्न पेरलं, ध्येय पेरलं, महत्वाकांक्षा पेरली आणि आपल्या माता पित्याचं हे पुत्र घेऊन, हे स्वप्न घेऊन हा पुत्र महाराष्ट्रामध्ये आला. अवघ्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढं प्रचंड मोठं इतिहास कार्य त्यांनी उभा केलं. काय विलक्षण आहे सगळं, अलौकिक. खर तर मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा, आम्ही त्याला तसं घडवून दाखवतो. हवं ते घडवता येत, हवं ते बनवता येत. मातीच्या गोळ्याला जसा आकार देता येतो तसा जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. फक्त माती ओली असताना आकार देता आला पाहिजे आणि संस्कारक्षम वय असताना मूल घडवता आलं पाहिजे. संस्कार त्याच वयात व्हायला हवेत, मग हवा तसा व्यक्तिमत्वाला आकार देता येतो. शिवाजी महाराजांचं सार व्यक्तिमत्व हे शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांनी अत्यंत नियोजनपूर्वक घडवलंय. त्यांचा जन्म स्वराज्यासाठी, जगणं स्वराज्यासाठी, श्वास स्वराज्यासाठी आणि ध्यासही स्वराज्य. बस आमच्या मुलांनाही आम्हाला शिवचरित्र यासाठी सांगावं लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते स्वराज्य उभा केला. पण मोगलांच्या विरोधात वैराची पहिली ठिणगी कुठं पडली माहितीये? पहिली ठिणगी मार्च 1657 औरंगजेबानं आदिलशाहीचा बिदरचा किल्ला जिंकला. औरंगजेबानं कल्याणीचा किल्लाही जिंकला. आणि त्याच वेळी औरंगजेब विजापुरात गुंतला हे महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी मार्च 1657 मोगलांचं सगळ्यात प्रबळ लष्करी ठाण, सगळ्यात बलाढ्य लष्करी ठाण असलेल्या जुन्नरवर छापा मारला आणि महाराजांनी जुन्नर जिंकलं. मोगलांचं ठाण उद्ध्वस्त केलं, अमाप धन संपत्ती मिळवली. मोगलांच्या ठाण्यावर हल्ला करायची हिकमत आतापर्यंत कुणी केली नव्हती, ती 1657 शिवाजी महाराजांनी केली. स्वराज्याला आरंभ झालाय 1646 म्हणजे फक्त 11 वर्षाचं स्वराज्य आहे. आणि महाराज धाडस केवढा प्रचंड करतायत. मोगलांच्या जुन्नरच्या ठाण्यावर हल्ला, जुन्नर मध्ये प्रचंड धन संपत्ती महाराजांनी घेतली. हे साधं नाही. महाराजांचं सैन्य किती आहे त्यावेळी माहितीये? फक्त 20,000 आणि औरंगजेबाचं 9 लाख. महाराजांचा उत्पन्न किती आहे त्यावेळी माहितीये? गिनती सुद्धा करता येणार नाही एवढं कमी. महाराजांचं राज्य किती विस्तारलंय त्यावेळी? अर्धा जिल्हा. आणि औरंगजेब हिंदुस्थान.
अफगाणिस्तान, बांगलादेश या साऱ्याचा स्वामी सगळ्यात शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं धाडस आहे. सगळ्यात मोठं धाडस काय पेरलं असेल जिजाऊनी त्यांच्यात? भीती नावाचा शब्द त्यांच्या शब्दकोशात होता नाही. नुकतंच स्वराज्य उभा राहत आहे आणि एवढं बलाढ्य धाडस, जुन्नरवर हल्ला, मोगलांच्या बलाढ्य लष्करावर हल्ला. भीती हा शब्द महाराजांच्या कोशातनं मासाहेबांनी केव्हाच काढून टाकला होता. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. ही भीतीची भिंत ढासळली की मग यश समोर येते. आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही आमच्या पोरांना भीतीच्या मर्यादा घालतो, भीतीच्या बंधनात अडकवतो. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. आमची पोरं घाबरतात, भितात, धाडसच करत नाहीत. अलीकडच्या आमच्या पिढीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. 12 वर्षाचे शिवराजे पुण्यात आले. मासाहेबांनी अडवलं नाही. उन्हातानात, वाऱ्या वादळ्यात जा, अजिबात नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात झेपावत राहा. आमची अडचण झाली. आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. प्रश्न आहे, घडणार कशी मुलं? मुळात जन्मजात आमच्यात धाडस आहेच, असतच, प्रत्येकात असतं ते. पण तुम्ही कधी बघितलंय घरात मुलगा छोटा असतो, रांगत असतो, आई काम करत असते आणि आईचं लक्ष नाही तर मुलगा बघतो आणि रांगत रांगत मुलगा अंधाऱ्या खोलीकडे जायला पाहतो. अचानक आईचं लक्ष जातं, ती त्याला दटावते, ए नको जाऊ, अंधारात बाऊ असतो. ते तानं बाळ फक्त तिथूनच आईकडे बघतं, जरा थबकतं. आई कामाला लागली की परत त्या अंधारात जायला सुरुवात करतं. धाडस जन्मजात आहेच त्याच्यात. ते अजिबात भीती बाळगत नाही. ते सरळ अंधाराकडे झेपावतं. आईच्या परत लक्षात येतं. आई परत म्हणते, ए सांगितलं नको जाऊ, अंधारात बाऊ असतो. ते परत थांबतं, आईकडे बघतं. आई कामाला लागली की परत त्या अंधाऱ्या खोलीकडे झेपावतं. काही क्षण आईच्या लक्षात येत, आई धावत धावत येते आणि तो ऐकत नाही म्हणल्यावर सरळ त्याला उचलते आणि सांगते, सांगितलं ना भाऊ आहे, अंधारात जाऊ नकोस. त्या लहान मुलाच्या डोक्यात पक्क बसतं, अंधारात बाऊ असतो. ते इतकं पक्क बसतं की पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी पट्टे अंधारात जात नाही. ही भीती कुठून आली? बाहेरून नाही, ही आतून आली. आम्ही पेरलं, त्याच्यात घातलं नाही, भाऊ असतो. आमच्या पैकी कुणीतरी आतापर्यंत कधी भाऊ बघितलाय का? तरी पण प्रत्येक आई पोराला अजून सांगते, नको जाऊ, भाऊ. कशी पोरं आमची धाडसी घडतील? कसं होईल? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला मर्यादा बाहेरून नाहीत घातल्या जात, बंधनं बाहेरून नाहीत घातली जात. ही आतून आतून बंधनं, आतून मर्यादा असतात. छोट्या हत्तीचं पिलू, माहूत त्याला लहानपणी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते पिलू जीवघेणी धडपड करतं, सगळी ताकद लावतं, साखळदंड तोडायचा प्रयत्न करतं, धडपड करून दमतं, थकतं, त्याला कळून चुकतं, साखळदंड तोडता येणार नाही, आपल्याला सुटका मिळणार नाही, इथून आपण निसटूच शकत नाही. काही दिवसांनी ते हत्तीचं पिलू तो साखळदंड तोडायचा प्रयत्न सोडून देतं. ते पक्क मनात बिंबवून घेतं, आपण सुटू शकत नाही, निसटू शकत नाही, साखळदंड तोडायची ताकद आपल्यात नाही. तेच हत्तीचं पिलू प्रचंड मोठं होतं, बलाढ्य होतं, धिप्पाड होतं, अफाट ताकदीचं होतं. आता त्या मोठ्या हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. त्याच्या पायापाशी साखळी फक्त मोकळीच असते, कधीच माहूत बांधत नाही. पण मोठा झालेला हत्ती अफाट ताकद असून सुद्धा कधीच तिथून निसटून जायचा प्रयत्न करत नाही, अजिबात नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, अहो एवढा मोठा अजस्त्र हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, त्यानं स्वतःलाच बांधून घेतलंय. त्याच्या पक्क डोक्यात आहे, आपण साखळदंड तोडू शकत नाही. आपल्यात क्षमता आहे, आपल्यात धाडस आहे, आपल्यात सामर्थ्य आहे, पण आम्ही बांधून घेतलं स्वतःला. नाही आमच्यात हे, आम्ही करू शकत नाही.
मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या या सगळ्या क्षमता विकसित केल्या. करू शकता, करा, उभा करा म्हणून शहाजीराजे सांगतायत. अजून स्वराज्याला सुरुवात व्हायची आणि सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. आमच्या पोरांमध्ये हा विश्वास आम्हाला निर्माण करता यायला हवा. तेव्हा पोरं घडतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा बघितल्या की आमच्या अंगावर थरार येतो, रोमांच उठतात, शौर्याने आमचेही बहुपुलकित होतात. पण ते शौर्य आम्हालाही गाजवता येऊ शकतं. आमच्या धमन्यांमध्ये सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. हे आम्हाला त्या घटनेतनं छत्रपती शिवाजी महाराज वारंवार सांगतात. आम्ही किती पराक्रम गाजवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना ती ही आहे, सगळ्यात महत्वाची. आम्हाला आमच्या पोरांना प्रेरणा देता आली पाहिजे, प्रोत्साहन देता आलं पाहिजे, जे मासाहेबांनी केलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सुरुवात तर करा, यश आपोआप येतं. महाराजांकडे काही नाही, सामर्थ्य नाही, साधनं नाही, संपत्ती नाही, शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं आम्ही महाराजांचं वर्णन करतो. ते यासाठीच काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. आमची पोरं तीच कारणं सांगतात. बरं काय झालं, का नाही जमलं? आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी जे राष्ट्र निर्माणाचं काम केलं त्याला तोड नाही. काय आहे महाराजांकडे? तुम्ही बघितलंय कधी? कुठून निर्माण केलं हे महाराजांनी सगळं? जुन्नर मोठी पेठ आहे, बाजारपेठ आहे, मोगलांचं मोठं ठाण आहे, मारला छापा, प्रचंड धनसंपत्ती, त्याचाच वापर स्वराज्यासाठी. अहो त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, जगाच्या इतिहासात अनेक राजे झाले पण आतापर्यंत 3 वेळा फक्त शिवाजी महाराजांनाच गुप्तधन लाभलंय. इतर कुणाची नोंद नाही की ज्याला गुप्तधन सापडलं, अजिबात नाही. 3 वेळा. खरं तर त्यांचे आजोबा महालोजी राजांनाच गुप्तधन सापडलं, त्याच्यानंतरच भोसल्यांचा उत्कर्ष झाला. तोच वारसा महाराजांकडे आलाय. 1645 साली महाराजांनी बेवसाऊ असलेला राजगड घेतला. 1646 साली भेद करून सैन्य पाठवून युक्तीनं त्यांनी तोरणा जिंकला. त्याच तोरण्याच्या बिनीच्या दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे. कोठी दरवाजातनं आत गेला की डाव्या बाजूला तटाच्या शेजारी महाराजांना गुप्तधन सापडलं. 22 घागरी आणि 4 कडया भरतील एवढं विलक्षण गुप्तधन महाराजांना सापडलं. विलक्षण. काय वैशिष्ट्य असेल हे तोरण्यावर सापडलेलं पहिलं गुप्तधन? दुसरं गुप्तधन मिर्झा राजेंबरोबर झालेल्या तहात माथेरानच्या जवळचा प्रबळगड महाराजांनी तहात देऊन टाकला. त्याच्यानंतर महाराज आग्र्याला गेले, आग्र्यावरून परत आले आणि तहात गेलेले किल्ले त्यांनी परत घ्यायला सुरुवात केली. 1670 साली महाराजांनी हा प्रबळगड जिंकला आणि प्रबळगड बघण्यासाठी महाराज प्रबळगडावर आले. किल्ल्याची न्याहाळणी करता करता महाराज पालखीत बसलेले. किल्ला पाहत पाहत एका मार्गावरनं पुढे जात असताना त्या पालखीतनं महाराजांचा शेला खाली लोंबकळत होता. जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक बोरीच्या झाडाच्या काट्याच्या फांदीमध्ये अडकलं आणि महाराजांनी सांगितलं, पालखी थांबवा, पालखी थांबवा. महाराजांनी आपलं शेल्याचं टोक त्या बोरीच्या झाडाच्या काटेरी फांदीत अडकलेलं बघितलं. महाराजांनी तीक्ष्ण नजरेनं त्या बोरीच्या झाडाचं निरीक्षण केलं आणि महाराज म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे, आम्हाला पुढे जाण्यास आक्षेप करते आहे. काहीतरी तिला मला सांगायचे आहे. हे बोरीचे झाड काहीतरी संकेत देते. येते खना, येते खना, येते निश्चित द्रव्य असेल, येते खना.
महाराज पालखीतनं उतरले, माणसं आली, त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात केली. काही खाली गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं इथं दगडी चौथरा आहे. या जागी दगडी चौथरा असायचे कारण काय? तो दगडी चौथराही खणून काढला आणि महाराजांना प्रचंड 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 धन सापडलं. काय योगायोग असेल. महाराजांच्या शेल्याचं टोक बोरीच्या झाडाच्या काट्याच्या फांद्यात अडकतं आणि महाराज सांगतायत त्या बोरीच्या झाडाला मला काहीतरी सांगायचं आहे. महाराजांना प्रश्न पडतो इथं चौथरा कसा? महाराज खणतात आणि विपुल विपुल द्रव्य सापडतात. ही महाराजांच्या आयुष्यात गुप्तधन मिळायची दुसरी वेळ. आणि तिसरी वेळ कोयनेच्या धरणाच्या माग वासोट्याचा किल्ला आहे आमच्या साताऱ्याच्या जिल्ह्यात. व्याघ्रगड म्हणतात त्याला. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला माहिती आहे? महाराज सिद्धीच्या वेड्यात अडकलेत. पुण्यात शाहिस्ता खान आलाय. राजे इथं नाहीतच, पण राजे नाहीत म्हणून मावळ्यांचा कारभार थांबलेला नाही, स्वराज्याचं कार्य थांबलेलं नाही. राजे नसताना सुद्धा मावळे झुंजतायत आणि राजे नसतानाच मावळ्यांनी हा वासोट्याचा किल्ला जिंकला, ताब्यात घेतला. आणि याच वासोट्याच्या किल्ल्यावर अश्विन शुद्ध तृतीया शके 1601 या वासोट्यावर प्रचंड धन सापडलं. तारखेप्रमाणे दिवस होता 27 सप्टेंबर 1679. हे शेवटचं गुप्तधन. तिथं 4 घागरी सोन्याच्या मोहऱ्या सापडल्या. तत्कालीन काळात याची किंमत काहीतरी 4-5 लाख असेल. साधारण वासोट्याच्या किल्ल्यावर 1300 तोळं सोनं सापडलं. महाराजांच्या काळात तोळाभर सोन्याचा दर 20 रुपये असेल. म्हणजे आजची किंमत जर काढली ते धन सापडल्याचं तर ती किंमत होते 6.5 कोटी रुपये. हेही धन महाराजांना सापडलं. 3 वेळा हा योग आला. तोरण्यावर सापडलेला धनाचा वापर करून महाराजांनी पहिली राजधानी राजगड उभारला. प्रबळगडावर वापरलेलं धन मोगलांच्या विरोधात मोहिमेत वापरलं आणि मोगलांचा बराचसा प्रांत महाराजांनी जिंकून घेतला. आणि 1679 वासोट्याच्या किल्ल्यावर सापडलेलं धन करोडो होणांचं राज्य झालं होतं. पण स्वराज्यासाठी तेही महत्वाचं होतं. खर तर गडदुर्ग म्हणजे स्वराज्याचा प्राण. गडदुर्ग म्हणजे स्वराज्याची लक्ष्मी. गडदुर्ग म्हणजे स्वराज्याचा खजिना. याच गडदुर्गानी या गुप्तधनाच्या माध्यमाने महाराज आणखी खजाना दिला. स्वातंत्र्य देवतेचा हा आशीर्वाद होता. तुम्ही ज्यावेळी विधायक काम करायला जाता, लोककल्याणाचं काम करायला जाता, त्यावेळी सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहतात. फक्त तुम्ही कार्य करायला सुरुवात तर करा. महाराजांना हे धन मिळत गेलं, स्वराज्य उभा राहिलं. आम्ही कशाला कारण सांगतो? कुणी हे दिलं तर ते करीन, कुणी ते दिलं तर हे करीन. सुरुवात तर करा. हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे. रयतेच्या उरातला श्री सांगत होता महाराजांना, राज्य उभा करा. हे लोककल्याणकारी राज्यासाठी गडावरच्या देवतेनी महाराजांना दिलेले हे आशीर्वाद आहेत. आमच्या पिढीला फक्त मी एवढंच सातत्यानं सांगत असतो, आमची अडचण काय माहितीये का? यश न मिळण्यापाठीमागची स्वप्न मोठी आहेत, पण आमची सुरुवातच होत नाही, कामच करत नाही. आम्ही कारण सांगत बसतो, हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही. महाराज कधीच कारण सांगताना तुम्हाला दिसले नाहीत, अजिबात नाहीत, विषयच नाहीत. एक जण डोंगराच्या पायथ्याला उभा होता, रात्रीचा किर्र काळोख. त्याला विचारलं, का रे उभायस? तो म्हणला, वर जायचंय डोंगरावर. म्हटलं, जा ना. मग, नाही नाही, एवढा मिट्ट काळोख आहे, अंधार आहे, जाणार कसं? मी म्हटलं, ठीक आहे. माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला. म्हटलं, हा कंदील घे आणि जा वर. नंतर मी तिथून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला गेलो तर तो सद्ग्रस्त तिथंच उभा. म्हटलं, आला वय डोंगरावर न जाऊन? म्हटलं, नाही गेलो, रात्रभर इथंच आहे. म्हटलं, का नाही गेला? अंधार होता ना. अरे मग दिला होता ना कंदील तुला? हो दिला होता ना, पण तुम्ही दिलेल्या कंदिलाचा फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश पडत होता. मला तर किती उंच डोंगरावर जायचंय, प्रकाश कसा पुरणार? अरे म्हणलं, वेड्या, चालायला सुरुवात तर कर, प्रकाश तुझ्या पावला बरोबर आपोआप येत राहील. महाराजांनी काय सांगितलं? सुरुवात तर करा.
सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहतील. महाराजांच्या पाठीशी सारे रयत उभा होते, सारे उभा होते. मातीसाठी मरायला, समर्पित व्हायला सारे सज्ज होते. हे भाग्य इतर कुणाच्या वाट्याला आलं नाही, ते महाराजांच्या वाट्याला आलं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. महाराजांनी जुन्नरवर हल्ला केला, जुन्नर काबीज केला. एप्रिल 1657 महाराजांनी औरंगजेबाच्या नगरावर हल्ला केला, नगरही घेतलं. आणि त्याच वेळी सप्टेंबर 1657 शहाजहान आजारी पडला. औरंगजेबाला दिल्लीची चाहूल लागली, त्याला तख्तावर बसायचं होतं. महाराजांनी हेच जोखलं आणि महाराजांनी सरळ उत्तर कोकणात झेप घेत कल्याण आणि भिवंडी काबीज केलं. औरंगजेबाच्या अंगाचा तिळपापड झाला, संताप झाला. पण पर्याय नव्हता. महाराजांच्या बद्दलचा राग त्यांनी सगळा गिळून टाकला. का? त्याला दिल्लीच्या तख्तावर बसायचं होतं. या औरंगजेबाने आदिलशाहीला पत्र पाठवलं, 10,000 फौजनीशी मला येऊन मिळा, मग तुम्हाला दौलत जादा करतो, हवं ते देतो. आणि तसंच एक पत्र त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवलं की तुम्ही फौजे सहित माझ्या सोबत या. तुम्हास येणं शक्य नसेल तर शामराज पंतांना फौजे सहित पाठवा. तुमच्या वडिलांनी उभ्या हयातीत बघितली नसेल एवढी दौलत मी तुम्हाला देईन जर मला तख्त मिळालं तर. महाराजांनी ते पत्र वाचलं आणि महाराजांनी त्या हदियाला उत्तर दिलं, तुझ्या औरंगजेबाला जाऊन सांग तुर्काला सहाय्य नाही, अजिबात नाही. शामराज पंताला फौजे सहित काय पाठवतो, शामराज पंताच्या बटकीचा केसही त्याला मिळणार नाही. एवढंच नव्हे, महाराजांनी जो एहदी आला होता, जो निरोप घेऊन आला होता, जो खलिता घेऊन आला होता, त्याला सांगितलं धक्के मारून बाहेर काढा. आणि औरंगजेबानं दिलेलं फरमान महाराजांनी कुत्र्याच्या शेपटीला बांधायला लावलं आणि सांगितलं या कुत्र्याची गावभर धिंड काढा. ह्या सगळं औरंगजेबाला कळालं. कोण धाडस आहे महाराजांचं, अजून स्वराज्य उभा करायचं आहे, सैन्य थोडंसं आहे, सामर्थ्य कमी आहे. हा ना राजा थेट औरंगजेबाला टक्कर घेतोय, नव्हे त्याला सांगतोय तुझ्या फरमानाला मी गाढवाच्या नव्हे कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावभर फिरवतो. अजिबात किंमत दिली नाही. काय विलक्षण धाडस असेल. औरंगजेबाने परत जे उत्तर दिलंय ना महाराजांच्या या कृतीवर, औरंगजेब लिहितो पहिल्यांदा दिल्लीचा प्रश्न मिटवतो आणि दिल्ली जिंकल्यावर पहिलं माझं ध्येय असेल ते दख्खन, शिवाजी महाराजांचं स्वराज्य. जुन्नर लुटल्यापासून मोगलांचा आणि महाराजांचा उभा दावा चालू झाला. पण धाडस आहे ना, हे विलक्षण धाडस महाराजांचं, ते फार महत्वाचं आहे. हे धाडस असायला हवं. तेव्हा मोठी मोठी संकट सुद्धा पालापाचोळ्यासारखी तुमच्या माझ्या समोरनं निघून जातात. भीत बसला तर मात्र सगळ्यात मोठी अडचण होऊन जाते. आमच्या पोरांना हे सांगा, धाडसी बना, मोठ्या संकटांची भिडायची सवय लावा. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात क्षमता आपल्यात असतातच, हो आहेतच. पण आता अडचण काय झाली माहितीये आमची, आमचं सैन्य सगळं व्हॉट्सअपवरचं सैन्य झालंय. फेसबुकच्या ट्विटरच्या भिंतीवरनं फक्त गोळे सोडायचे. प्रत्यक्षात काय, परवा एका मुलाला सहज विचारलं, म्हणलं 100 मीटर अंतर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हटलं काय झालं? अरे 100 मीटर अंतर पळशील का? त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय ते. मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? तो मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतच अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो म्हणला करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर तर पळायचं आहे, तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? नाही तेच ना, पण करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पाळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हटलं सांग ना किती वेळ लागेल? तो म्हणला 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचंय फक्त, 5 मिनिटं काय? नाही 5 मिनिटं लागतील. अरे 100 मीटरचं हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे.
तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो हुसेन बोल्ट. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं, माझं मला माहिती आहे ना. अरे बाबा, हुसेन बोल्ट 10 सेकंदात पळतो, तू 5 मिनिटं काय सांगतो. सांगितलं ना मला 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रं पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. स्वागतच करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. जेवढं संकट मोठं तेवढी तुमची उंचीही मोठी असते. महाराजांनी ते सांगितलं आम्हाला. महाराजांवर आलेली संकट बघा. फतेह खान आला, मृत्यू आहे. 40,000 फौजनीशी अफजल खान आला, मृत्यूचा आहे. 1.25 लाख फौजनीशी शाहिस्ता खान आला, मृत्यूचा आहे. 3.25 लाख फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंग आला, मृत्यूचा आहे. महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले, मृत्यूचा आहे. पण या सगळ्या विलक्षण संकटात महाराज कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत. अजिबात नाही, अजिबात. काय हो, अफजल खान 40,000 फौजनीशी येतोय, महाराजांची फौज 7,500. मग महाराज काय त्यावेळी असं म्हटले का? नाही, त्यांची 40,000 आहे, आपली 7,500च आहे. डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. सोडून दिला महाराजांनी प्रयोग. अफजल खानाबरोबर लढायलाच नको म्हणाले. काय केलं महाराजांनी? पर्याय निर्माण केला. पर्याय निर्माण केला. त्याचे 40,000, आपले 7.5. आपले वाढवता येतात का? नाही. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. ह्याच्यापेक्षा आपलं सैन्य वाढूच शकत नाही, तानाजींनी स्पष्ट सांगितलं. मग आपलं सैन्यच वाढवू शकत नाही. आता महाराज म्हणले ठीक आहे, आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक आहे, खानाचं कमी करा. काय पर्याय काढला? खानाचं कमी करा. आपलं वाढवता येत नाही, ठीक आहे, खानाचं कमी करा. परमेश्वर ज्यावेळी एक दार बंद करतो त्यावेळी तो आपल्यासाठी इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. शोध घ्यायला सांगा फक्त. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, महाराजांनी पर्याय निर्माण केले. पर्याय. महाराज थांबले नाहीत, मागे फिरले नाहीत, रणांगण सोडलं नाही, अजिबात नाही. नाही वाढवता येत ना, ठीक आहे, त्यांचं कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि सजा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? ते म्हणला, फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी लागली. त्या पहिल्या कैद्याला काय कळेना. म्हटला, उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण तुम्ही नेमकी मला ही फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवा, मला 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं, असं तसंही मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा मला, ठीक आहे, चल, दिलं तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिल्या कायद्याला काही कळेना.
त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो होईल का? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या एका वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचाय तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना. वर्ष आहे माझ्याकडं. मी तार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. काय केलं हो महाराजांनी? जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत झुंजत राहीन. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे सामर्थ्य असू द्या नसू द्या, तुमच्याकडे फक्त सातत्य हवं. पर्याय निर्माण करता यायला हवेत. महाराजांनी ते केलं. झेपावत राहा ध्येयाच्या दिशेनं. झेपावता येत नसेल उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही पळत जा. पळता येत नाही चालत जा. चालता येत नाही रांगत जा. रांगता येत नाही घसरत जा. घसरता येत नाही घरंगळत जा. घरंगळता येत नाही सरपटत जा. पण जा. जोपर्यंत जिंकत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असत. काय सांगितलं महाराजांनी आम्हाला? काय कारण नाही दिली महाराजांनी? झेपावत राहिले, फक्त झेपावत राहिले. झेपावत राहिले फक्त. बलाढ्य शत्रू पराभूत करत पुढे झेपावत राहिले. हे सगळ्यात महत्वाचं. अहो, मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते. मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. जे मिळवायचं आहे ना त्याचा फक्त निश्चय करा, निर्धार करा, बस. काही अडचण नाही. कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी बसून आराम करताना दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा, ती तुम्हाला चुकून दिसणार नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती 8 महिने अविरत कष्ट करत असते. अविरत. सातत्य हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं नाही? आराम, विश्रांती, निवांत नाहीच. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत बसायचं नाही, अजिबात नाही. हे महाराजांच्या यशाचं कारण आहे. खरं तर महाराजांच्या राणी सरकार काशीबाई आजारी होत्या, मृत्यूशय्येवर होत्या. त्यावेळी मासाहेब जिजाऊनी त्यांना विचारलं, काशीबाई साहेब, तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगा. आणि काशीबाई साहेब म्हणाल्या, आमची शेवटची इच्छा एकच. मरण्यापूर्वी आमची शेवटची इच्छा एकच. मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. काशीबाई राणी सरकारांची शेवटची इच्छा काय? मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. कारण ह्याच्या आधी ते कधी नजरेस पडले होते? राजांबरोबर लग्न लागलं तेव्हा. लग्नात काशीबाई राणी सरकारांनी महाराजांचे पाय बघितलेले. या राजांनी स्वतःचा संसार नाही केला, स्वराज्याचा प्रपंच उभा केला. आम्ही जे आज ताट मानेनं ताट कण्यानं जगतोय ना, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. या अभिमानाचं जगणं त्यांच्यामुळे आमच्या वाट्याला आलं. ही वस्तुस्थिती आहे. हे समर्पण आहे, हे झोकून देणं आहे, हे विलक्षण आहे. खरं तर ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात गेला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. आता दर्यावर महाराजांनी बेपना हुकूमत निर्माण केलेली. मराठ्यांचं आरमार दर्यात फिरत होतं.
पूर्वी पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा आम्हाला. महाराजांनी सांगितलं नाही, राज्य आमचं, भूमी आमची, दर्या सुद्धा आमचाच असेल. आता कुणी आलं तर त्याला महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा. हा ॲबेकरे रोह्याच्या कार्यालयात पोहोचला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचा परवाना हवा होता. पण इंग्रज किती जिज्ञासू बघा, का शोध लावले त्यांनी, का ते पुढारले सुधारले. त्यांच्यात सगळ्यात एक मोठा गुण आहे, जिज्ञासा. जो गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्यात आम्हाला दिसतो, विलक्षण विलक्षण गुण आहे हा. आमची अलीकडची अडचण अशी झाली की 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. त्यांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि इथल्या लोकांना गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं शिक्षण पद्धतीच अशी बनवली की आमची पोरं गुलामच राहिली. आमच्यातली जिज्ञासा संपली, विषयच नाही राहिला तो. हो, ॲबेकरे महाराजांच्या कार्यालयात गेला आणि सतत प्रश्न विचारतोय, सतत. आमची पोरं किती प्रश्न विचारतात. प्रश्न विचारलं तर उत्तर मिळेल, उत्तर मिळालं तर पराक्रम घडेल. जिज्ञासा हा गुणच नाही आमच्यात, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. मला कधी कधी प्रश्न पडतो की काय त्याच्यात न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स फॉर्म्युलाच का, पाटील्स फॉर्म्युला का नाही, एडिसन रूल्स का, पाटेज रूल का नाही, देशमुख लॉ का नाही, आम्ही का नाही शोध लावत. आम्हाला प्रश्न म्हणजे मला कधी कधी बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. किमान त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याच्यावरनं मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. असं समजावर जरा आपल्यातला कुणीतरी सफरचंदाच्या झाडाखाली बसला असेल, काय प्रश्न पडला असता त्याला. त्याला पहिला प्रश्न पडला असता, सफरचंद खाली पडल्यावर बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणि कुणी नाही हिथं ते. आणि तरी एखाद्याला प्रश्न पडलाच असता की सफरचंद खालीच का पडतं, आणि त्यानं त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा सफरचंद खालीच का पडतं. त्याचा बाबा म्हणेल, खा ना बाबा मुकाट, का डोक्याला ताप देतो, काय व्याप कमी आहेत का. झालं, आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली संपला. किती जिज्ञासा जागवतो, किती उत्तर देतो, कशी घडवतो. पुण्यात आल्यावर शोभाराजांना पहिला प्रश्न पडला, इथली रयत का अन्याय सोचते, या रयतेवर का अन्याय होत आहे, हे राज्य या रयतेचं, ही भूमी या रयतेची, मग ही विपन्न अवस्था का, मासाहेब असं का. आणि मासाहेबांनी उत्तर दिलं, ज्यांनी यांची काळजी करावी ते स्वतःच्या काळजीत आहेत राजे. शाह्यांच्या तख्तांना मुजरे झाडायचे आणि स्वतःची वतनं सांभाळायची, यातच ते मशगूल आहेत. रयतेवर लक्ष द्यायला वेळ कुठं आहे. रयत फक्त लुटणं एवढंच इथं चाललंय. आणि त्यावेळी शोभाराजांनी प्रश्न विचारला, मा साहेब मग यांचं रक्षण करणारं कुणीच नाही. आता तरी नाही राजे. पूर्वी एक राजा होता, आजही माझ्या झोपडीतली मायमाऊली सांगते, इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तो बळीराजा होता शोभाराजे, पण तो गेला आणि शेतकऱ्याच्या माथ्यावरचं छत्रच हरवलं. आणि ताडकन उठले शोभाराजे, मा साहेब मग मी होईन तो बळीराजा, मी निर्माण करीन शेतकऱ्यांचं राज्य. हे स्वराज्य शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे, शेतकऱ्यांचं राज्य. हे जिज्ञासेतनं तयार झालं. आमच्या पोरांना ही जिज्ञासा पडू द्या, त्याला प्रश्न पडू द्या, त्याला उत्तर शोधू द्या, मग 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 घडेल तो. हा ॲबेकरे किती जिज्ञासू आहे. रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला तो प्रश्न विचारतोय, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांचं बळ कमी, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, पण तरीही प्रत्येक लढाईत तुमचे महाराज यशस्वी होत आहेत, प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय. आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, साऱ्या खोलवर अभ्यास आहे. महाराजांना नुसता इतिहासाचाच नव्हे तर इथल्या भूगोलाचाही अभ्यास आहे. प्रांत, क्षेत्र, नदी, नाले, दऱ्या, खोऱ्या, शहर, खेडी, गाव, वाड्या, वस्त्या, या साऱ्याचा अभ्यास आहे महाराजांचा.
या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होतात. महाराजांच्या यशाचं काय कारण दिलं? अभ्यास. आमची पोरं अपयशी का होतात माहितीये? विना अभ्यास. परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणले आता काही नोकरी तर नाही, काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे. चौघांनी विचार केला, कुठला उद्योग करूया, कुठला व्यवसाय करूया. बरीच चर्चा केल्यानंतर एक जण म्हटला, आपलं गाव जरा आत आहे, गावचं स्टँड गावच्या बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालून मग गावात येतात. त्यांच्या या अडचणीवर मात करायला पाहिजे. आपण एक काम करू शकतो, आपण रिक्षा घेऊया, रिक्षाचा व्यवसाय उत्तम चालेल, माणसांची सोय होईल, आपलाही व्यवसाय चालेल. मग चौघांनी पैसे काढले, चौघांनी पैसे काढून एक रिक्षा विकत घेतली, रिक्षा बस स्टँडवर लावली आणि चौघातली 3 रिक्षात मागं बसले, 4था पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर रिक्षा जवळ गेले, वाकून बघितलं, मागं 3, 4था पुढं. म्हणले फुललाय रिक्षा, माणसं चालत गावाकडं. 3 महिने झालं हेच चाललंय, ह्यांचा व्यवसायच होईना. 3 महिन्यानंतर परत चौघं एकत्र आले, म्हणले रिक्षाच्या व्यवसायात काही ताकद नाही, आपण दुसरा व्यवसाय करूया. म्हणले कुठला करायचा? परत चर्चा केली, असं लक्षात आलं. एक जण म्हटला, आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर आपल्या गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, आपण पंक्चर टाकायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले, एक पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकूनही 3 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही पंक्चर काढाय गाडी आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कसं करताय, कधी करताय, या प्रश्नांची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांचा हा अभ्यास आहे, म्हणून महाराज यशस्वी होत आहेत. म्हणून अबेकरने दुसरा प्रश्न विचारला रोह्याच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला, तुमचे महाराज एवढं सगळं जिंकत निघाले, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि रोह्याच्या कार्यालयात तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय विलक्षण महत्वाकांक्षा, काय सांगतायत? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचं, हे महाराजांचं ध्येय आहे. म्हणजे हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, तर रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या शेवटच्या अधिकाऱ्याचं सुद्धा ते ध्येय झालंय. एकाच ध्येयानं सारे झपाटले जातात तेव्हा इतिहास घडतो. आमच्या पोरांची ध्येय काय आहेत, काय ध्येय ठेवलीत? एखाद्याला मी विचारतो, बरं काय ठरवलंय, काय व्हायचंय? तो बघूया काय होतंय का, नाहीतर पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिकट. काय ध्येय आहेत आमची, काय विलक्षण ध्येय आहे बघा. शाहिस्ता खान पुण्यात आलाय 9 मे 1660 आणि या शाहिस्ता खानानं स्वराज्य जोखलं. त्याच्या लक्षात आलं उत्तर कोकणात स्वराज्याचा विस्तार अधिक झालाय. शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोडीत काढायचं असेल तर उत्तर कोकण पहिल्यांदा हाती घेतला पाहिजे. चौल, कल्याण, पनवेल, भिवंडी आणि नागोठाणे हे ताब्यात आलं पाहिजे. नुकताच परांडा जिंकून आलेला कारतलब खा, शाहिस्ता खानाने या कारतलब खानाला जबाबदारी दिली. उत्तर कोकण जिंकायची आणि कारतलब खान अफाट फौज घेऊन निघाला. अफाट संपत्ती, अफाट खजिना, तोफा, हत्ती, घोडे, उंट, प्रचंड सामर्थ्य. महाराजांना बातमी मिळाली, कारतलब खान अफाट फौजेनिशी उत्तर कोकण जिंकायला निघालाय. बहिर्जी नाईक आले, महाराजांनी माहिती घेतली कारतलब खान कधी निघतोय. बहिर्जीने माहिती दिली. महाराजांनी विचारलं कारतलब खान कुठल्या मार्गे निघतोय? आणि बहिर्जी नाईक म्हणाले, पुण्यातून तो लोहगडाच्या बाजूला जाईल आणि तिथून कदाचित बोरघाटातनं खाली उतरेल. बोरघाट नाही, बहिर्जी, कारतलब खान उंबरखिंडीतनं उतरला पाहिजे.
अफवा पसरवा. आपण पेन मध्ये सैन्याची जमवाजमाव करतोय हे कारतलब खानाला कळू द्या. कारतलब खानापर्यंत वार्ता पोहोचली, महाराज पेनवर सैन्याची जमवाजमाव करतायत. कारतलब खानानं आपला प्रवास बदलला. लोहगडावरनं बोरघाटाच्या मार्गे नाही, लोहगडावरनं मळवली मार्गे तसंच पुढे करवंड्याच्या गावात यायचं आणि आंबेनळीच्या घाटातनं मग खाली कोकणात उतरायचं. उंबरखिंडीतून मग दोन्ही बाजूला जाता येतं, कल्याण पनवेलकडे सुद्धा आणि नागोठाण्याकडे सुद्धा. उंबरखिंडीत जावंच लागतं. निसर्गानं आपलं अद्भुत अलौकिक सामर्थ्य या उंबरखिंडीला प्रदान केलंय. महाराजांचा भौगोलिक अभ्यास किती आहे बघा. बोरघाटा मार्गे नाही, कारतलब खान उंबरखिंडीतनं गेला पाहिजे. 15व्या शतकामध्ये अफनासी निकितन नावाचा रशियन प्रवासी भारतामध्ये आला होता. तो चौलवरनं निघाला आणि उंबरखिंडीतनच इथं 24 दिवसानंतर जुन्नरला आला. 15व्या शतकातला रशियन प्रवासी आहे जो जुन्नरला पोहोचलाय. इथं आल्यावर जुन्नरचा हाकीम असद खानानं त्याचा घोडाच काढून घेतला. ती सगळी घटना त्या अफनासी निकितननं वर्णन केली. जुन्नरचं फार मोठं वर्णन केलंय त्याने 15व्या शतकात. पण तो आला कुठून? उंबरखिंडीत. त्याच्यानंतर 2 शतकानंतर मुंबईतून फ्रायर नावाचा अधिकारी निघाला. इथं जुन्नरच्या सुभेदाराची बायको आजारी पडली होती, तिला औषध घेऊन आलाय तो. तोही उंबरखिंडीतनच जुन्नरला आला. म्हणजे कुरुंदवाड घाट, आंबेनळीचा घाट पूर्वीपासून कोकणात उतरण्याचा मार्ग होता. पण हा विलक्षण आहे. कुरवंडे गावच्या इथं नागफणी नावाचा सुळका आहे. तिथून आंबा नदी उगम पावते आणि त्या आंबा नदीच्या वाटेनच पुढं तो घाट पुढं पुढं जातो. खाली उतरला 1700 फूट की चावणी नावाचं गाव आहे. तिथून खोपोली पाली मार्गापासून 4 किलोमीटरात उंबरे नावाचं गाव आहे. हा 5-6 मैलाचा परिसर आहे. त्या उंबरेच्या थोडस अलीकडं ठाकूरवाडीची टेकडी आहे, विलक्षण उंच. तिथूनच आंबा नदी उजवीकडे वळण घेते. इथून चावणी गाव ते ठाकूरवाडीची टेकडी हा परिसर घनदाट आणि घनगर्द जंगलाचा. दोन्ही बाजूला उंच उंच अफाट टेकडी आहेत. कवी परमानंद या भागाचं वर्णन नलिका यंत्र असा करतो, म्हणजे बंदुकीच्या नळीसारखा तो भाग आहे. एकदा नागफणी सुळक्यापासून खाली घाटातनं उतरलं की थेट चावणीला, आणि चावणीपासून ठाकूरवाडीच्या टेकडीपर्यंत तो भाग तो विलक्षण, त्यालाच उंबरखिंड असं म्हणतात. अत्यंत अरुंद. महाराजांनी जमवाजमव चालू केली. कारतलब खानाचा प्रवास सुरू व्हायचा होता. तत्पूर्वीच महाराजांनी आपल्या सगळ्या सैन्याला बोलावलं. नेताजी पालकरांना सारं समजावून सांगितलं आणि कारतलब खान निघायच्या आधीच मराठ्यांचं सैन्य कुरवंडे घाटातनं खाली उतरलं आणि त्या उंबरखिंडी चोहो बाजूला विकरून विकरून थांबलं. पलीकडे ठाकूरवाडीच्या टेकडीवर स्वतः महाराज उभा राहिले आणि आंबेनळीच्या तोंडाशी नेताजी पालकर. कारतलब खान निघाला. तब्बल 20,000ची फौज, सोबत अमरसिंह, मित्रसेन, जाधवराव, जसवंतराव कोकाटे आणि सावित्रीबाई उदाराम देशमुख तथा पंडिता रायबागन हे सारे निघाले. बघता बघता लोहगडावरनं पुढे मळवलीच्या मार्गे करवंड गावात येऊन तिथून कारतलब खानाचं सैन्य त्या अरुंद वाटेनं खाली उतरलं. प्रचंड गाड्या, तोफे, हत्ती, उंट हे सगळं सामान पुढं 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 निघालं. बघता बघता हे सगळं आंबेनळीचा भाग उतरून चावणीत कारतलब खानाचं सैन्य पोहोचलं. आणि कारतलब खान रायबागन साहेबांना म्हणाला, परमेश्वरानं इथं निसर्गाची कोण उधळण केली नाही. रायबागन म्हणाल्या, खरंच अलौकिक आहे, पण खान साहेब ही खामोशी फार काहीतरी वेगळं सांगतीये. तुम्ही एक ध्यानी घेतलं खान साहेब? आपण ज्या मार्गावर आलो त्याच मार्गावर लोहगड आहे, तो स्वराज्यात आहे. त्याच मार्गावर विसापूरचा किल्ला आहे, तोही शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत आहे. पण त्या किल्ल्याच्या खालून आपलं सैन्य येत असताना त्या दोन्ही किल्ल्यावरून आपल्याला जराही प्रतिकार झालेला नाही. खान साहेब, कारतलब खान म्हणाला, आपल्या बलाढ्य फौजेशी मुकाबला करायची ताकद त्यांच्यात आहे कुठं? मधाच्या पोळ्यावर कोण दगड मारेल? मराठ्यांची काय छाती होईल? रायबागन म्हणली, चुकता आहात आपण. मला वेगळाच शक येतो आहे.
लोहगड विसापुराच्या तिथून आपण येताना सुद्धा मराठ्यांनी अजिबात विरोध करू नये याच मला अंतर वाटतं. आता इथं आल्यावर ही खामोशी. खान साहेब म्हणला चलिये आगे चलिये. खानाचं सैन्य पुढा निघालं. पुढा निघालं. आंबेनळीचा प्रांत त्यांनी सोडला. आता पाठीमागं वळून बघितलं तर 2000 उंचीचा सह्याद्रीचा कडा. ती आंबेनळी सोडली जशी मोगलांनी, तोच तिथं नेताजी पालकरांनी जाऊन परतीची वाट बंद करून टाकली. बुच मारलं जणू त्या आंबेनळीला. आता पुढचं तोंड उघडत होतं ठाकूरवाडीच्या टेकडीवर. तिथं दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज उभा होते. उंबरखिंडीत दोन्ही बाजूनी मराठे आणि उरलेल्या दोन्ही बाजूला उंच टकल टेकड्या मागा घनदाट घनगरता जंगलामध्ये मराठे विखुरलेले. महाराजांनी लहान मोठ्या 30-40 तोफा नेलेल्या. आणि बघता बघता अचानक कुठला धोका नाही. रायबागांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण तरी कारतलाब खान सैन्य घेऊन पुढे निघालेला. एका बाजूला मित्रसेन, दुसऱ्या बाजूला रायबागन, मध्ये कारतलाब खान. आणि अचानक कुठून तरी तुतारीचा आवाज ऐकला. एक तुतारीचा आवाज येतोय, तोपर्यंत दुसरा तुतारीचा आवाज उठला, तिसरा तुतारीचा, चौथा तुतारीचा. कारतलाब खानाला काय कळे ना, ये कौन बचा रहा है, कौन बचा रहा है. रायबागन म्हणाली, खान साहेब खामोशीचं उत्तर आता हळूहळू मिळायला लागलंय. मतलब. आणि तोपर्यंत अचानक तोफांचा धडामधूम आवाज चालू झाला. घनगर्द डोंगर रंगातून मराठ्यांनी तोफांचे गोळे सू करत सोडायला सुरुवात केली. मोगल पावचळले, गोंधळले, चोहा बाजूला पळायला लागले, झाडांचा आसरा घ्यायला लागले. तर तोपर्यंत सू करत बाणांचा वर्षाव झाला. मगापर्यंत खामोश असलेले उंबरखिंडीचा भाग आता फक्त आक्रोशाने किंकाळ्याने दुमदुमून गेला. कारतलाब खान विषण्ण डोळ्यानं आपल्याच लोकांच्या मुर्द्यांकडे फक्त बघत राहिला. मराठ्यांनी कारतलाब खानाच्या सामानाच्या गाड्या उडवल्या, खजिन्याची पेटी उडवली. अहो खजिना सगळा रस्त्यावर विखरला होता. सोन्याच्या मोहरा पडल्या होत्या. पण या धामधुमीत त्या सोन्याच्या मोहरा जाऊन उचलावा असं कुणाचं धाडस होत नव्हतं. जरा हलावा कुठून बांधेल सांगता येत नव्हतं. मराठ्यांनी पुरता कारतलाब खानाचा खुर्दा उडवला होता. त्याला काही कळतही नव्हतं, काय करावं समजतही नव्हतं. त्याने आदेश दिले, कत्तल करा, मराठ्यांची कत्तल करा. रायबागन म्हटले, अहो पण कशी करा, ते आहेत कुठं. मतलब मराठे दिसतच नाहीयेत. कुठून बाण येत आहेत कळत नाही. तोफांचे गोळ्या कुठून येत आहेत समजत नाही. येत आहेत एवढं खरं, माणसं मरतायत एवढं खरं. कारतलाब खान म्हणा, मग मराठ्यांचा पाठलाग करा. कुठं करा. कारतलाब खान साहेब चूक केली आपण. शिवाजी महाराजांच्या या डोंगराळ भागात येऊन मगरीच्या जबड्यात आलाय. मगरीच्या जबड्यातनं कोण बाहेर पडतो का. केवढा पराक्रम गाजवला कारतलाब खान. पण तुम्ही आता सिंहाच्या जबड्यात येऊन अडकलाय. रायबागन मार्ग काढा. रायबागन म्हटली, उरलं सुरलं सैन्य वाचवायचं असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांना शरण जाणं. कारतलाब खान म्हटला, ते तयार होतील. खूप थोर राजा आहे, शरणागताला नाहीत मारणार. ते नाहीत मारणार. डोळ्यासमोर मुर्द्यांचा खच पडला होता. घोडे बैलांची कलेवर तशीच रस्त्यात पडली होती. रक्ताची शिपडण झाली होती. मराठ्यांनी कारतलाब खानाची पुरती वाताहत केली होती. कारतलाब खानाला आता जीव वाचवून निघणं महत्वाचं होतं. तो तयार झाला. ठीक आहे, 10 साठी माणसं पाठवा. आणि बघता बघता 2 वकील तह करत त्या मधल्या वाटेनं पळत सुटले. बघता बघता मराठ्यांनी त्यांना घेराव घातला, मध्ये घेतलं. त्यांनी सांगितलं, आम्हाला तह करायचा. कारतलाब खान साहेबांचा निरोप घेऊन आलो आहे. आणि ते तह करू पाहणारे 2 वकील ठाकूरवाडीच्या टेकडीवर नेण्यात आले. पांढऱ्या शुभ्र अश्वावर महाराज स्वार झालेले, शस्त्रधारी, उजव्या खांद्यावर धनुष्यबाण, डाव्या हातात ढाल, बाणांचा भाता पाठीवर, जाळीदार चिलकत छातीवर आणि मस्तकावर शिरस्त्राण. ते तेजस्वी महाराज कारतलाब खानाच्या वकिलानं पाहिले आणि 3 वेळा जमिनी
इथपर्यंत लावून त्यांनी कुर्णिसात केला. महाराज, कारतलब खानांकडून आलोय, त्यांचा निरोप घेऊन आलोय. महाराज म्हणाले, बोला. कारतलब खान साहेब म्हणतात, तसा आमचा इकडं यायचा हेतू नव्हताच, पण शाहिस्ता खानाच्या आदेशामुळं आपल्या प्रदेशात यावं लागलं, याचं आम्हाला तीव्र दुःख आहे. पण महाराज, आपले पिताजी शहाजीराजे हे कारतलब खानांचे जुने दोस्त, आपण किमान या नात्याचा तरी विचार करावा आणि कारतलब खानांना जिवंत सोडावं. महाराज म्हटले, अशा अडचणीच्या वेळी बरी नाती आठवतात तुम्हाला, पण कारतलब खानाला सांगा, तुम्ही इकडं आलात म्हणून हा आम्हाला सगळा प्रकार करावा लागला. सैन्य आणावा लागलं, तोफा आणावा लागल्या, युद्ध छेडावं लागलं, आमचा अफाट खर्च झालाय. भरपूर खंड देऊन तुम्हाला तो खर्च वसूल करावा लागेल, तरच आम्ही तुम्हाला जीवदान देऊ. वकील म्हणले, तयार आहे, तयार आहे. वकील तसंच माघारी फिरले, कारतलब खानाजवळ गेले. जर भरपूर खंडणी दिली तर महाराज आपल्या सगळ्यांना जीवदान द्यायला तयार आहेत. कारतलब खानाला सगळं घेऊन जा, सगळं घेऊन जा. मोहिमेसाठी आणलेल्या खजिन्याच्या पेट्या माणसांनी उचलल्या आणि ते सरळ महाराजांकडे गेले. ठाकरवाडीच्या टेकडीवर या खजिन्याच्या पेट्या पोहोचल्या. कारतलब खानाच्या वकिलाबरोबर एक अत्यंत देखणा तरुण होता. डोक्याला पिवळं पागोट आणि कमरेच्या शिलेला रत्नजडित तलवार. कारतलब खानाच्या वकिलाबरोबर तोही तरुण आला होता. खजिन्याच्या पेट्या महाराजांच्या समोर ठेवल्या. पहिली पेटी उघडली, त्याच्यामध्ये रौप्य मोहरा होत्या. दुसरी पेटी उघडली, त्याच्यात सुवर्ण मोहरा होत्या. तिसरी छोटीशी संदूक उघडली, त्यात जड जवाहीर होते. कारतलब खानाचा वकील म्हणाला, जेवढा खजिना सोबत होता महाराज, सारा आपल्या समोर आहे. तोपर्यंत तो देखणा तरुण अचानक त्याच्या हाताचे पकड तलवारीवर घट्ट झाली. ते बघितलं आणि नेताच्या पालकरांची मूठ आवळली. महाराजांनी नेताजींना खून केली. तसा तो रत्नजडित मुठीचा तलवार घेतलेला तरुण 2 पावलं पुढे झाला. महाराजांना त्यांनी मुजरा केला आणि आपल्या कमरेची ती रत्नजडित तलवार काढली, दोन्ही हातावर घेतली आणि महाराजांच्या पुढे धरली. महाराज, आपला उदारपणा, आपला हा दिलदारपणा भावला. महाराज, आपलं मोठेपण कळालं. या नाचीच कडनं ही फिरंगी घ्यावी. तसे महाराज म्हणाले, तुमच्यासारख्या थोर सेनापतींकडनं ही तलवार घेणं उचित नाही. पंडिता रायबागन, आम्हाला आपलं शौर्य आणि पराक्रम माहिती आहे. तसा तो तरुण थबकला. महाराज, आपण ओळखलात कसं? मी रायबागन आहे हे आपण ओळखलात कसं? महाराज म्हणाले, तलवार द्यायला ज्यावेळी तुम्ही हात पुढे गेला त्यावेळी गोंदलेले तुमचे हात आणि गोंदलेलं तुमचं कपाळ आम्ही बघितलं आणि त्याच वेळी लक्षात आलं तुम्ही पंडिता रायबागन आहात. आणि इथपर्यंत यायचं धाडस मुघल फौजेत दुसऱ्या कुणाचं नाही, ते फक्त तुम्हीच करू शकता. हेही रायबागन साहिब आम्हाला माहिती आहे. त्या रायबागांना कळेना, तिचे डोळे पाण्यानं ओलावले. महाराजांपुढे ती थरथरत उभा राहिली. धन्य धन्य, कैसा राजा होणे नाही. महाराज म्हणाले, खर तर आज आम्ही युद्धभूमीवर आहोत. आमच्या जवळ वस्त्र नाही, नाहीतर आम्ही तुमचा सत्कार केला असता. आज दिवस छान, आपल्यासारख्या थोर स्त्रीच्या दर्शनानं आम्ही पवित्र झालो. आपल्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा ऐकल्या की आई भवानी आठवते. त्या रायबागांना कळे ना, कैसा राजा, कैसा राजा. आपण बिंधोकचा आणि कारतलब खानाला सांगा, परत आमच्या प्रांतात यायची आगळीक करू नका. आमचा हा सह्याद्रीचा प्रांत, इथं कल्पनेचा घोडा नाचवणं सुद्धा कठीण. हा प्रदेश काबीज करायची तर बातच सोडा. इथले नदी नाले हा सह्याद्री कुणाला इथं पाय ठेवू देत नाही. तो अफजल खान असाच आला, परत गेलाच नाही. परत
या सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नका. आणि वेळ येईल तेवढे रायबागन साहेबा आम्ही जरूर आपला सत्कार करू. रायबागन तिथून निघाली. कारतलब खान जेवढं काय घेऊन आला होता तेवढं सगळं तिथंच टाकून मोकळ्या हाताने फौजेनिशी गेला. प्रचंड संपत्ती, प्रचंड शस्त्र, हत्ती, घोडे, उंट सारं अमाप अमाप महाराजांना मिळालं. शत्रूची कोंडी करून गनिमी कामा, ज्याला मी युद्धतंत्र म्हणतो होते, हे विलक्षण होत. अनेकांना प्रश्न पडतो, महाराजांनी जीवदान का दिलं? रायबागन ह्याचं उत्तर दिलंय, शरण आलेल्या माणसाचे कत्तल करणं हे मोगलांचं काम, शरण आलेल्याला माफ करणं हे शिवाजी राजांचं काम. हा राजा का चिरंतन जय जयकाराचा, जयघोषाचा, प्रेरणेचा महामंत्र आहे. याचं कारण आहे ते हे काल महिला दिन झाला. 350 वर्षापूर्वी शत्रू असणाऱ्या पंडिता रायबगनला महाराजांनी ज्या सन्मानानं रणांगणात वागवलं, कोण मोलाच. सध्याचं राजकारण हे अर्थकारणावर चाललंय, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण मात्र जीवन मूल्यांच्या अधिष्ठानावर चाललंय. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं. हे केलं महाराजांनी. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिलेत, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. कुठल्या शेतकऱ्यांच्या? स्वराज्यातल्या नव्हे, स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला तर हात लावायचाच नाही. पण शत्रू राज्यात जाल, शत्रूच्या प्रांतात जाल, शत्रूच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पहिला राजा आहे जो शत्रूच्या रयतेची काळजी घेतो आहे. महाराजांचा सक्त आदेश आहे, मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही. महाराजांचा सक्त आदेश आहे, परस्त्री माते समान बाई माणसास हात लावायचा नाही. का महाराजांचा जय जयकार करतो आम्ही? महाराजांनी ही जी जीवनमूल्य पेरली ना, ती अफाट आणि अलौकिक. जागर करायचा तो त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी नजर कैदेत ठेवलं. या नजर कैदेत असताना नेताजींच्या हाती शिवचरित्र आलं. शिवचरित्र वाचता वाचता नेताजी आग्र्याच्या प्रकरणावर थबकले. आग्र्याच्या कैदेतून महाराजांनी ज्या चतुराईनं सुटका केली ते प्रकरण नेताजींना प्रेरणा देणारं ठरलं. आणि आग्र्याच्या प्रकरणातून प्रेरणा घेत नेताजी सुभाषचंद्र बोस महाराजांसारख्याच इंग्रजांच्या नजर कैदेतून वेषांतर करून देशांतर करते झाले. ते देशाबाहेर गेले, आझाद हिंद सेनेची उभारणी केली आणि आझाद हिंद फौजेच्या आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा एकच महामंत्र दिला. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकच मंत्र आहे, शिवराय, शिवराय आणि शिवराय.